नमस्कार. सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत TET 2021ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तसं सातारा जिल्ह्याच्या परीक्षेला सुद्धा 2014ला हाच प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे पाहूया. तर प्रश्न आहे, पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? तुम्हाला इथे 4 पर्याय दिलेले आहेत. मधुने लाडू खाल्ला असेल, मधुने लाडू खाल्ला होता, मधु लाडू खातो आणि मधुने लाडू खाल्ला आहे. आता काळ ओळखायचा आहे. काळ हा नेहमी क्रियापदावरून ओळखला जातो. जसं क्रियापदावरून वाक्याची क्रिया समजते तसं क्रियापदावरून काळ सुद्धा ओळखता येतो. काळाचे 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे चालू क्रिया आज, भूतकाळ होऊन गेलेली क्रिया आणि भविष्यकाळ म्हणजे घडणारी क्रिया. पुन्हा ह्या तिघांचे प्रत्येकी 4 काळ आहेत. पुन्हा ह्यांचे उपप्रकार. पहिला म्हणजे साधा, प्रत्येकाचे आहेत. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. त्याच्यानंतर पूर्ण, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. तसंच अपूर्ण, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. आणि चौथा प्रकार म्हणजे रीती. साधा म्हणजे ह्याच्यामध्ये रोजची घडणारी गोष्ट म्हणजे एकदम साधा असतो आणि त्याच्यामध्ये साध्या काळामध्ये म्हणजे कोणत्याही तिन्हीमध्ये त्याच्यामध्ये क्रियापद जे असते त्याला सहाय्यकारी क्रियापद जोडलेले नसते. म्हणजे मुख्य क्रियापद एकच लिहिलेलं असतं, सहाय्यकारी क्रियापद जोडलेलं नसतं. बाकी उरलेल्या तिन्ही काळामध्ये म्हणजे पूर्ण, अपूर्ण आणि रीती ह्या तिन्हीमध्ये सहाय्यकारी क्रियापद जोडलेलं असतं. त्याच्यावरून आपल्याला ओळखता येते. म्हणजे ह्या फक्त साध्या काळामध्ये, तिन्हीच साध्या काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद जोडलेलं नसते. बरं, आता ह्याच्यावरून आपण पाहूया. पहिला आहे मधुने लाडू खाल्ला असेल. खाल्ला असेल म्हणजे हे जे आहे खाल्ला असेल हे कोणतं आहे? भविष्यकाळ आहे. पण मग कोणता भविष्यकाळ आहे? हा पूर्ण भविष्यकाळ आहे. म्हणजे ही भविष्यकाळात घडणारी क्रिया आहे पण पूर्ण त्याची झालेली आहे. पुढे आहे मधुने लाडू खाल्ला होता. खाल्ला होता, होता म्हणजे ही भूतकाळातली क्रिया आहे. म्हणजे हाही पूर्ण भूतकाळच आहे. खाल्ला होता त्याने भूत म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे. हे आहे मधु लाडू खातो. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रियापदाला ज्यावेळी सहाय्यकारी क्रियापद लागत नाही तेव्हा तो साधा काळ असतो. आता खातो याच्यावरून आपल्याला की कळते हे कोणता आहे काळ? हा वर्तमान काळ. म्हणजे क्रिया आजची आहे, चालू आहे म्हणून हा वर्तमान काळ आहे. आणि शेवटचं दिने मधुने लाडू खाल्ला आहे. खाल्ला आहे म्हणजे त्याची खाण्याची जी क्रिया आहे ती नुकतीच पूर्ण झालेली आहे. म्हणजे पूर्ण झालेली आहे म्हणून हा पूर्ण आहे. आणि आहे म्हणून हा वर्तमान काळ आहे. मग पूर्ण वर्तमान काळाचं हे पर्याय आहे मधुने लाडू खाल्ला असेल. पर्याय 4 हे बरोबर उत्तर आहे. तुम्हाला मी 4ही पर्याय पण सांगितले. म्हणजे कोणत्या कोणत्या काळातले आहेत ते काळ कसे ओळखायचे ते, म्हणजे जरी वाक्य वेगळं आलं तरी काळ कसे ओळखायचं ते तुम्हाला लक्षात आलं असेल. आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.